नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, ॲग्रिस्टॅक हा एक केंद्र शासनाचा एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे। तर या ॲग्रिस्टॅकवरती प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणं हे शेतकऱ्याला आता अनिवार्य झालेलं आहे। कारण फार्मर आय डी हे प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं आता गरजेचं झालेलं आहे, कारण हे एक अतिशय महत्त्वाचं असं डॉक्युमेंट झालेलं आहे। तर बघा, याच फार्मर आय डीसाठी वेळोवेळी मुदतसुद्धा वाढवली होती। अजूनसुद्धा हे काढता येत होतं, 31 मे ही फार्मर आय डी काढण्याची शेवटची तारीख होती। तर बघा, आता तुम्ही जो फार्मर आय डी काढलेला आहे, जे ॲग्रिस्टॅकवरती जी नोंदणी केलेली आहे, तर ती नोंदणी तुम्ही केल्यानंतर बघा, तुम्हाला आधार कार्ड लागत होतं, तुमच्या जमिनीचा 7/12/8 लागत होता। तर आणि मोबाईल नंबर जो तुम्हाला OTP येण्यासाठी एक मोबाईल नंबर लागत होता। तर बघा, तुम्ही ॲग्रिस्टॅकवरती नोंदणी केली। आता तुम्ही म्हणाल की नोंदणी केली, मग आमचं फार्मर आय डी कार्ड कधी येणार? तर त्याचं जे वितरण आहे ते सध्या सगळीकडचंच बंद आहे। तर बघा, मग तुम्ही म्हणणार की आता वितरण तर बंद आहे, परंतु ज्या वेळेस शासन वेळोवेळी असं सांगतंय की फार्मर आय डी हा प्रत्येक योजनेसाठी लागत आहे। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर आता बी बियाणे योजनेसाठी, तसेच कृषी यांत्रिकीकरण अवजारांसाठी असेल किंवा महा-DBTवरच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी, फार्मर स्कीममधल्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी अर्ज करताना फार्मर आय डी तुम्ही तर सांगितलं की फार्मर आय डी सुरुवातीला लॉग इनलाच लागतो। मग फार्मर आय डी आम्ही फक्त आता एनरोलमेंट नंबर आलेला आहे, मग फार्मर आय डी आमचा कधी येणार? तर बघा, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तुम्हाला एनरोलमेंट आय डी आलेला असतो आणि लगेचच 1-2-3 दिवसामध्ये तुम्हाला अजून एक मेसेज आलेला असतो, तो फार्मर आय डी असतो। तर बघा, आता हा फार्मर आय डी तुम्हाला समजा जर कुठल्या योजनेसाठी लागला तर तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून फार्मर आय डी काढू शकता। तर हाच फार्मर आय डी जर कुठल्या योजनेसाठी लागला तर तो तुम्ही लगेच तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अगदी 2 मिनिटात तो काढू शकता आणि तोच फार्मर आय डी तुम्हाला मिळवायचा कसा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला ह्या ॲग्रिस्टॅकच्या वेबसाईटवर जायचं आहे, www.mhfr.agristech.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर बघा, त्या ठिकाणी तुम्हाला 3 पर्यायवरती आलेले आहेत, डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC। तर चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, आपण चेक एनरोलमेंट स्टेटस याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आलेलं आहे की चेक स्टेटस या ठिकाणी आलेला आहे। तर बघा, एनरोलमेंट आय डीवरून तुम्ही काढू शकता किंवा दुसरा पर्याय तुम्हाला आधार नंबरवरून सुद्धा तुम्ही तुमचा आय डी काढू शकता। तर आपण आधार नंबरवरून काढू। तर बघा, या ठिकाणी तुमचा जो 12 आकडे आधार क्रमांक आहे तो आधार कार्ड व्यवस्थित टाकायचा आहे आणि आधार कार्ड टाकल्यानंतर खाली जे हिरवं बटन आहे चेक याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर आलेला आहे। आधार नंबरच्या खाली तुम्हाला सेंट्रल आय डी आलेला आहे, हाच सेंट्रल आय डी म्हणजे हाच तुमचा फार्मर आय डी आहे। त्यानंतर फार्मर नेम आलेला आहे, एनरोलमेंट डेट आलेलं आहे, रिजेक्शनचं काय असेल तर ते आलेलं आहे आणि खाली रिजेक्शनची डेट आलेली आहे। तर अशा प्रकारे बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा फार्मर आय डी काढू शकता। जो सेंट्रल आय डी तो तुमचा फार्मर आय डी आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आय डी काढू शकता अगदी 2 मिनिटामध्ये। धन्यवाद।